भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या विधानानंतर लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तीव्र पडसाद उमटलेले आहेत आणि या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध संघटनांनी सुद्धा आज लातूर बंदची हाक दिली आहे। दरम्यान आज लातूर शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। या सभेच्या पार्श्वभूमीवर बंदची हाक दिली असल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापलंय। मात्र अपमानाला उत्तर द्यायचंच, पण ते लोकशाहीतल्या सुसंस्कृत आणि योग्य मार्गानं असं म्हणत आमदार अमित देशमुख यांनी आज बंद न करण्याचं आवाहन केलेलं आहे, असा संदेश आमदार अमित देशमुख यांनी पोस्टद्वारे दिलेला आहे। त्यांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण एकदा पाहूयात। अमित देशमुख यांनी पोस्टद्वारे आवाहन केलेलं आहे, लातूर बंद करू नका। परवा लातूर इथे आयोजित भाजपच्या प्रचार सभेमध्ये त्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल कोणतंही कारण नसताना अत्यंत दुर्दैवी विधान केलं आणि या विधानाचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो। या वक्तव्यामुळे तमाम लातूरकरांच्या भावना दुखावल्या आहेत। लातूरसह महाराष्ट्रातील अनेक भागांमधून याचा निषेध नोंदवला जातोय। मला असं समजलं आहे की त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी लातूरकरांनी लातूर बंदची हाक दिली आहे। मात्र भाजपच्या चुकीमुळे लातूरच्या जनतेला नाहक त्रास होऊ नये असं मला मनापासून वाटतं। आदरणीय साहेबांच्या विचारांवर ठाम राहून आपलं कार्य आपण सुरू ठेवलं पाहिजे। त्यामुळे बंद न करता लोकशाहीतील योग्य आणि सुसंस्कृत मार्गानं आपण त्यांना येत्या काळात उत्तर देऊ, जेणेकरून भविष्यामध्ये कुणीही माननीय विलासराव देशमुख साहेबांचा किंवा लातूरकरांचा अपमान करण्याचं धाडस करणार नाही। हे माझं लातूरकरांसाठी नम्र आवाहन आहे, असं अमित देशमुख यांनी म्हटलेलं आहे।